हरि ओम श्री हरि गुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदिगनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। यक्षान निम्गिलेल प्रश्न कादिक्किम् उदकं प्रोक्तं किमन्नं किं च वैविषं श्राद्धस्य कालमाख्याहि ततः पिब हरस्व च। दिक्कु कसले जल मळा कंचे अन्न कसले विष कसले श्राद्धाक समजावन सुच वेळ कसनो या प्रे सांग म्हण. तर सांगता संतो दिक्कम दिक्क जलम आकाशम गौरन्नम प्रार्थना विषम श्राद्धस्य ब्राह्मणः कालः कथं वा यक्षमन्यसे. म्हणजे संतो दिक्क सज्जनाची दिक्कू आकाशाची उदाक गायीची अन्न प्रार्थनाची विष ब्राह्मणूची श्राद्धाक समजावन सुचकालो या मी गेले अभिप्राय तुगेल कसले म्हण म्हणतात. आधी उत्तर तुगेल कसले म्हण मग यक्षक निमगितो म्हळ्यार आमकां आश्चर्य दिसच्या पुरो या उत्तर कसले म्हण. सज्जना दिक्कू म्हण म्हळ्यार कसने जलार निमगेले प्रश्न तो यक्षो मुखार कळतो तो यमधर्म म्हण सांगून प्रश्न निमगेलेले एक यमधर्मान मूल यमधर्मान तागेले अंश जावन आशिल्ले धर्मरायान उत्तर सांगिल्लें म्हणटा ताणें सांगिल्लें प्रश्न हांवें सांगिल्लें उत्तर समज तांणी दोनी एकाच तांकां अर्थूय जालें तें आमकां कळ्ळी. सज्जनाची दिक्कू म्हण म्हळ्यार कोणाक मोक्षार्थीक मोक्ष जावका म्हण सांगून खंयचो पुरुश लेखता ताका सज्जनाल संघाची आतां दिक्कू कसो न्हय आमी आतां हें करता म्हणलें म्हाका तुमची दिक्कू म्हणून म्हळ्यार तूं गेले सहाय म्हाका जावका तशें जाल्यार सत्पुरुशांक गेले सहायान मोक्ष पावयता. तशें हांव मोक्षार्थीक सत्पुरुश दिक्कू सत्पुरुशाचा वासान निसंग जाता म्हूण सांगून म्हणटात न्हय कसो न्हय. गेयम गीता नाम सहस्रम ध्येयम श्रीपतिरूपमजस्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीनजनाय च वित्तम. म्हळ्यार सदा सर्व काळ गीता नाम गेयम गीता नाम सहस्रम म्हळ्यार भगवद्गीते सांगतर सुखाके विष्णू सहस्र नाम जप करतर सुखाके ध्येयम श्रीपती रूप मजस्रम देवाल रूप नित्याचे दोळ्या वयर दवरन सुखाके दोळ्यान तो दवरन सुखाके. मागीर नेयम सज्जन संगे चित्तम सज्जन संगे चित्तम नेयम नेय नय म्हळ्यार व्हरचें सज्जन संगे चित्तम नेयम आमी सज्जनांगेले सहवास कोरका म्हणले कडेन मन गट्टी दवरना सुका. देयम दीन जनाय च वित्तम दीन जनांक तांगेले आसूची वित्त कसा म्हण दान कोरका म्हण सांगून. तशी वायू अग्नी जल पृथ्वी आकपुरे आकाशाचे मूलस्थान तशी आकाशात वायु अग्नि आपः आभ्यः पृथिवी म्हळ्यार आकाशा दुखून वायू जल्ले वायू दुखून अग्नी जल्ले अग्नी विकार जावन आप उद जल्ले आभ्यः पृथ्वी उदकान पृथ्वी जल्ले. हे पळय उपनिषदांत सांगला न्हय. प्रश्न सृष्टी जवचे विशय अंत भितर येतना भागवता येतना हे विशय सांगला सृष्टी कशी जाता म्हूण सांगून. तशी गौरन्न गौहू अन्नम म्हणलें न्हय. गौरन्न म्हळ्यार कसं न्हय गो संबंध जावन आशिल्लें दूद दही तूप खंयचें जाता. अन्नम म्हळ्यार आहार
तसलं गौ अन्न म्हण म्हणली कसं जाल्यार म्हळ्यार मनशा श्रेष्ठ आहार गाईचे दूध तूप ताजे तितले श्रेष्ठ खंयचेय ना ही ताका म्हळ्यार देवतेंकय पळय आमी तांकां दिवचे तूप तूप न्हय आज्य म्हणचे तें गायची न्हय तशी मागीर ताजे नंतर हांगा तो सांगता प्रार्थना विशम केन्नाय कोणा लागीं मागचेच पळय ताजे तितले विश खंयचेय ना म्हण प्रार्थना विशम याचन करूनच मागूनच तेंची आमकां विश ही ताका म्हळ्यार एक एकल्याक मग्गुका जाल्यार कशें सुका हात अशी कोरका जाल्यार कशें सुका याचक जवचे जाल्यार नमे याचक जव जाल्यार अभिमान सोणू आत्माभिमान सोणू हात उदार करून मग्गुका जाता जाल्यार संन्यासी जाल्यार वाडणे आशिल्लें तांगेल वृत्तीची याचना जाल्यार ह्या संन्यासीने जीवन वचुका न्हय म्हणले खातीर याचना एक वृत्ती करून घेतला कळ्ळें ताका कितलोच व्हड देह जावं तागेलें ताणें विंगडाले जाल्यार मागशें म्हळ्यार तागेले देह कुंठीत जाल्ल्या वरीची म्हळ्यार कसो जाल्यार कितले गट्टीमुट्ट कसलो मागचें म्हळ्यार मन देह सान करून घेतल्या वरी तो धनीक जाल्यार आतयो बस ताकडे वस एकडे यो म्हणून दितो तो कुडले ना न्हय वस मागीर यो ಸ್ವಲ್ಪ मागीर यो आतां दिता मागीर दिता कोर न्हू मागीर दा पण तेकडे वतरी एक 2 रुपये 3 रुपये दीत दिननशी रब्बत तशें न्हू म्हणटात न्हय नीती शतकांत आसता कसलें तृणादपि लघुः तुलः तुलादपि च याचकः म्हळ्यार तणाचे आमी हगूर म्हणटाचे न्हय तणाक वेट उणें म्हणटाचे तृणादपि लघुः तुलः लघुः तुला तुला म्हळ्यार कसो न्ही कापूस तुलादपि च याचकः कपसा पशी हगूर कोण म्हळ्यार याचको तेंची मागीर श्राद्धस्य कालम आख्या ही श्राद्धा कसं कालू तो सांग म्हणून यक्षान सांगला न्हय श्राद्धस्य ब्राह्मणः कालः म्हणून उतर दिता श्रोत्रीय जावन आशिल्लो ब्राह्मण मेळ्ळेले तेन्नाची श्राद्ध करूं प्रशस्त काल म्हूण सांगून युधिष्ठिराले एक अभिप्राय कळ्ळें तशीच आमी कसं करताची आमी मृततिथीची दिसूच न्हय श्राद्ध दवरून घेताची ते दीस केल्यार श्रेश्ठ म्हण जाल्यार खंयचेय कारणान ते दुसू श्राद्ध करनी म्हण जाल्यार त्याची संवत्सरान तो श्राद्ध करता ताका ಸ್ವಲ್ಪ प्रायश्चित्त करता जाता ह्या पुरे धर्मशास्त्रानुसार जावन सुचे तशी म्हणूनय सांगला कसं न्ही श्राद्ध काल खंयचे म्हूण कृष्ण पक्षे दशम्यादी वर्जयित्वा चतुर्दशीम श्राद्ध प्रशस्तातितयो तथेता न तथेतराः कृष्ण पक्षांतो दशमी चतुर्दशी सोडका म्हळ्यार दशम्यादी चतुर्दशीम दशम्यादी चतुर्दशी म्हळ्यार दशमी चतुर्दशी सोड न्ही दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी आनी चतुर्दशी सोण मागीर मरलेले खंयचे हाका तितली एक श्रेश्ठ अमासे काही करूं आतां कळंबल म्हणलें की आमगेले श्रद्ध काल न्हय आमी खंयकी माघ बहुळांत तशें न्ही पुरे न्ही माघ पक्षांत शुद्ध खंयचे जेवो एक दीस मरण तदन करूं जायनी जाल्यार खंयचे कळंबल नंतर मागीर खंयचे संवत्सरा वरलेले आतां पक्क न्ही मानमीन तूं कोणें गेल्ल्यांची तदन कसं की बट मामा पुरसत ना कसं की चुकून करूं जायनी तदना तेंचे म्हयन्याचे बहुळांत करीत नानातले खंयचेय म्हयन्या बहुळांत दशम्यादी वर्जयित्वा चतुर्दशीम म्हळ्यार चतुर्दशी सोण दशम्यादी वरलेली ती पुरे खंयची खंयची दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी आनी अमास श्राद्ध करूंक श्रेश्ठ म्हूण सांगून म्हणला कृष्ण पक्षा चतुर्दशी करूं ना वरलेली तिथीन तूं खंयचे करीत म्हूण सांगून आसा तशी श्राद्धाक कळंबलेल्या श्राद्धाक कृष्ण पक्षांत कृष्ण पक्षांत सांगिल्ले दिसांत कोरका म्हण तशीची आनी कसं म्हळ्यार केलो जन गया श्राद्ध जो ब्रह्मकपालांत वचून पिंड प्रदान करता पळय तांणी अंत श्रुती स्मृती सांगला पळय खंयचे कृष्ण पक्षांतले दशमी तसल पुरे दीस दशमी द्वादशी त्रयोदशी आनी अमास तांतू वचून श्राद्ध कोरका शिवाय मेल्लींची म्हूण सांगून मेल्लेले दीस आतां फाल्गुणांत येयलो कसले जाल्यार तेदन वचून श्राद्ध कोरका तशें न्ही
मृततिथीचे दीस नाही नशी विंगड दिशांतो श्राद्ध कोर येतं म्हणजे ज्याला रे तीर्थक्षेत्रांतो केदनाय श्राद्ध केलं रे सामसरिक श्राद्ध केलं जन म्हणतात आम्ही तीर्थक्षेत्रा वचनो गये वचन श्राद्ध कोर नाईलेची काशी वचन श्राद्ध कोर नाईलेची आणि श्राद्ध कोर का म्हणून ना म्हणला ज्याला रे तीर्थक्षेत्रांतून श्राद्ध करला रे त्या पित्रांक पुरय चांग गती मिळली म्हणून म्हणलेलं शिवाय आम्ही सामसरिक श्राद्ध करू ना म्हणणार आणतो सामसरिक श्राद्ध तै कृष्ण पक्षांत तै वचनो श्राद्ध केल्ला रे खंय पुण्यक्षेत्रांत वचून श्राद्ध केलं रे मागीर सामसरिक श्राद्ध करचे करू का म्हणून सांगून म्हणटाचे तशी मागीर दिक्क दिशती उपदेशत इति दिक्क म्हणून म्हणटाचे जेव्हा ताजे खातीर सांगता असतो आणि काम म्हणून म्हणल्यार आशी म्हणल्यालाच पळय हांगा सांगला नव्हताणे कथंबा यक्षमन्यसे म्हण तुगेले ये काम म्हणून म्हळ्यार काम यश क्रोध ईश रजगुण समुद्भव महाशनो महापाप विद्येन मिह वैरिणम महाशनः म्हणल्यार काम महाशनः म्हणून म्हणला गीतेंतो काम म्हळ्यार आशी त्या कसं दिल्ला रे ती आशी गिळत काय म्हळ्यार महाशना म्हळ्यार निजाम कसाने म्हळ्यार अति खाऊची पिश्य जला रे कामही तशीची दुष्पुरीत महाशना अशा नाही दुष्पुरीत कितली खाल्ला रे पावना म्हणून जाल्यार ताका महाशना म्हणटाची काम आहे तशीची दुष्पुरीत म्हळ्यार कितले आतां कसं की एक आशी म्हूण आयला मनांत ताका कितले दिल्ला रे पावना आनी की घेवे तशिल्ली ಇಷ್ಟು ದೊರಕಿದರೆ ಮತ್ತಷ್ಟು ಬೇಕೆಂಬಾಸೆ ಮತ್ತಷ್ಟು ದೊರಕಿದರೆ ಇನ್ನಷ್ಟು ದಾಸೆ तशी ಇನ್ನಷ್ಟು ಬೇಕೆಂಬಾಸೆ ಕಡು ಸುಖವ ಕಾಂಬಾಸೆ म्हणून सांगून पुरंदरदासान म्हणलेलं बरी तशी काम आणि क्रोध दोन्ही रजो गुणानिमती जेवचे त्यांची मनुष्याल वैरी म्हणून कृष्णान सांगला आता यक्षो मुखारची प्रश्न घेता तपः किं लक्षणं प्रोक्तं कोदमश्च प्रकीर्तितः क्षमाच का परा प्रोक्ता काच ह्रीही परिकीर्तिता तपस्याचे लक्षण कसले दम म्हळ्यार कसले उत्तम जावन सुचे क्षमी म्हळ्यार कसने लज्ज म्हळ्यार कसने म्हणून ताचे खातीर धर्मरायान सांगले की तपः स्वधर्मवर्तित्व मनसो दमनं दमः क्षमा द्वंद्व असहिष्णुत्व ह्रीहि अकार्यनिवर्तनम स्वधर्माचरणाची तपस्सो मन दमन करचेची मन निग्रह करचेची ताका दम म्हणजे मागीर क्षमा म्हळ्यार सैसूचे कळ्ळें सैसूच शक्ती क्षमा म्हळ्यार ते द्वंद्व सैसूचे कसले शीत उष्ण इत्यादी आनी वायट काम करच्याक मागशे सरचेची लज्जा गुण म्हळ्यार स्वधर्मवर्तित्व तपः म्हणून म्हणला स्वधर्म म्हळ्यार कसले वर्णाश्रमा संबंध पाविले धर्म आता जन्मप्राप्त सुचे वर्ण धर्मांत कसं असं ते केल्यार ताका तपस्सो म्हणजे कृष्णान सांगला ना स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह म्हणून आता आम्ही ब्राह्मण स्वधर्मान आम्ही आमगेले ब्राह्मण धर्मूचे पालन करका ब्राह्मण धर्म कसले म्हणून सांगला त्या रितीरी आम्ही जीवन करका आता इवन व्रती धर्म आता ब्राह्मण आशिल्ले जनाक काही वैश्यव्रती आता आम्ही पळय व्यार करून बसल्यांचे पळय व्रती धर्म वैश्य जाल्यार रे ब्राह्मण धर्म सोडून आता ब्राह्मण धर्मान तो कसं सकाळ सांगला यज्ञ याजन अध्ययन अध्यापन दान प्रतिग्रह ये षटकर्मी ब्राह्मण म्हणटाचे हे कर्म करना श्रबुना नित्योपासन कसं असं ते करका स्नान संध्या वंदन जावका तुळशी उदा घालची घालका या पुरे केलं ताका ब्राह्मण म्हणजे तेच्यावन स्वधर्मांतो आसून एकच वेळे स्वधर्मांतो त्या कष्ट बघून मेल्ला रिवॉर्ड न्ही स्वधर्म पालन करका शिवाय आता आमकां कर्म स्वधर्म सोडचे येयले म्हूण सांगून परधर्म अवलंबन करूं हाजे खातीर आमगेले म्हालगडे गोमांतकांत पोर्चुगीसान मस्त बाद दिलेले तेन्ना तांणी थंय केलो जन रात्री देव न्ही थंयची सोण सगळे कुलकुटुंब समीत रात्री काळकांत धांवन हेकडे म्हणून कोचीन थंय तांणी आश्रय घेतिल्ले ते थंय प्रांत्याचे राय कोण आसा तांगेल्या पुराय आश्रय घेतिल्ले म्हूण सांगून आमी म्हणटा पळय तशी परधर्म अवलंबन केलें रे परधर्मो भयावह मरणा पशी चड भंय परधर्मांतो म्हूण सांगून आनी दम म्हळ्यार निग्रहो बाह्यव्रतीनां दम इत्यभिधीयते मनाचे बाह्यव्रती म्हळ्यार मन पळय आता मी एक ध्याना बसल्या म्हणलें की मन खंय वता एक देवाळ स्तोत्रा बसल्या म्हणलें की मन खंय वता खंयचें एक काम करतना मन भायर भोंवतोर आसता तशी भायर वचची मनाच्या प्रवृत्ती भायर भोंवची मनाची प्रवृत्ती निग्रह करच्या दम म्हणून म्हणटात मागीर कुत्सितात कर्मणो विप्र यच्च चित्त निवारण
सकीर्ती तो दमहिती कुत्सित कर्मान मन परांगमुख जत्त पळय नव्हे मग कुत्सित कर्म केल्ली कुडले मन आमगेले कंट्रोला दुखून वता तशी कुत्सित कर्म करना नशी मन निग्रह करच्या कची दम म्हणजे म्हण तशी म्हण येत आम्ही एक परब्रह्म ज्ञान घेवका जाल्यार कळवे दमाची मुख्य जता म्हण सांगून तशी मनोनिग्रहान प्राप्त येवचे मुख्य गुण कसले म्हळ्यार क्षमा क्षमेचे लक्षण द्वंद्व सहिष्णुता म्हण म्हणटाची तशी शीत उष्ण सुख दुःख लाभ अलाभ जय अपजय मान अपमान हे परी द्वंद्व म्हण म्हणटाचे हाजी सहिष्णुता कसले म्हण म्हळ्यार पुरे एकलेक परिग्रह करचे न्हय म्हळ्यार शीत उष्ण कसले जेव आमकां म्हळ्यार शीं जाल्ले कुडल्या गट्टी पांगूर चार पांगूर उष्ण जाल्यार हुणसाणे म्हळ्यार चड जाल्यार सॅको चड जाल्यार एसी घालचे दोनी आमी एकलेक करता शिवाय ना न्हय तशीची हें देहाभिमान आशिल्ले देखून येवचें आमकां देहाभिमान ना म्हण जाल्यार आमी एकलेक द्वंद्वांत एकलेक आसताची म्हण सांगू तशी सुख दुख्खांतूय तशीची केन्नाय आमकां सूख येयल्या खुशीची दुख्ख येयल्या भारी बेजार न्ही जावन सुख दुख्ख दीस रात्रीशी म्हणटाची म्हळ्यार सुख दुख्खादी सकाळ रात्रीशी दिसू रात्री पळय आमी निग्रह करून रब्बचे जत्वे ना न्हय दिसाचे एक 12 घंटो जाल्ले म्हळ्यार रात्री 12 घंटो जाता तशीची येतर आसता दीस येतर आसता रात्र येतर आसता आमी म्हणटा पळय दीस जाता रात्री जाता कशी दीस धांवनात म्हूण कळना म्हण सकाळ जालें रात्री जालें म्हूण म्हणटा पळय उतराक कशे दीस जावन गेले म्हूण ना सोमार येयले म्हूण म्हणल्यार आयतार येवनूय जालो वापस सोमार शोर जावनूय जालो म्हूण म्हणटाचे आमी तशी सुख दुख्खादी तशीची सुख दुख्खादी कोणाक दुडवाळ जनाक सुखची दुख्ख ना म्हूण आमी लेखचे कळवे त्या रायांकय सोणा कितले व्हड कामार आशिल्ल्याकय सोणा खंयचे व्हड प्रायम मिनिस्टरा समीत सुख दुख्ख सोणा सुख दुख्खाक केन्नाय तारतम्य ना कशी म्हूण म्हळ्यार विधी प्रचोदन ते सूख येवचे दुख्ख येवचे आमी सुखार आसाची मन भितर अनिरीक्षित जावन दुख्ख येवन जाल्ले दुखार आसाची मन भितर अनिरीक्षित जावन सूख येवनूय जाल्ले कळवे दोनी अशाश्वत खंयचेय शाश्वत न्हय दुख्खय जावो सुखय जावो तशी लाभ आनी नश्ट जय अपजय ह्या पळय देवान दिल्लेले आमी आमगेले स्वभाव कशी म्हळ्यार आमकां लाभ जावका आमकां सूख जावका आमकां जय जावका आमी प्रयत्न करताची जाल्यार प्रयत्नाक फल अनुरूप फल म्हळ्यार आमी गेलवूंक म्हूण प्रयत्न करतना गेलवूकय पुरोची चलवूकय पुरोची लाभ जावका आमकां म्हूण प्रयत्न करतना नश्टार पडूकय पुरोची लाभ जायना श्रबूकय पुरो म्हूण आमी प्रयत्न करमे आमी बेश्ट प्रयत्न केला जाल्यार मेळ न्ही म्हूण म्हळ्यार ताजे अर्थ कसलो हें दैवा येता म्हणले कुका आमगेलें न्ही हें देवालें म्हूण सांगून तशें हांव नश्ट जाल्लें म्हूण म्हणले कुडलें भिवून मागशे सरचे लाभ जाल्ले म्हणले कुडले कुशिरी उडचे हे पळय नाकाचे नाका कसलेय एक साधन कोरका म्हण जाल्यार वापस प्रयत्न करता सुका अन्य कसं म्हळ्यार मान अपमान त्यामुळे द्वंद्वची म्हणटाची मनुष्य आम्ही स्वाभिमान जावन आसुका म्हणून खंयच्या मनशाक इच्छा आसता मानम त्यक्त्वा प्रियो भवती कळवे जाल्यार धर्मरायान सांगिल्ल प्रकार कोणाक अभिमान सोडला तो मनीस पुराय जना लागीं प्रितीर आसता म्हणून कोण अति अभिमान दाखयता तागे लागीं खंयचे मनशानाचे यो तो हांवें मारया बारीक गर्व दाखयतलो म्हणून म्हणटाचे न्हय तशी अभिमान सोडलेल्याक अपमानाचे भीती ना जाल्यार अभिमान सोडचे सुलभ वे म्हूण पळया तितली सुलभ ना तशीची जेवो कृष्णान गीतेंतू असल विशया मान अभिमाना विशयाक सुख दुःखा विषयाकडे मस्त श्लोक सांगिल असं ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न काक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते पंचाध्यायं तस्य येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहनि निर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः म्हणून नव्हे 7 अध्यायंतू तशीची 15 अध्यायंत निर्माणमोह जितसंगदोष अध्यात्मनित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैः विमुक्ता सुख दुःख संज्ञे सुख दुःखादि द्वंद्व अदुकून कोण विनिर्मुक्त जल्ला तो मात्र अव्ययं पदं तत् तो परमात्माक पावता म्हूण सांगून सांगला पळय मागीर काच हरी ही परिकीर्तिता म्हूण प्रश्न निमगेला हरी म्हळ्यार लज्जा म्हळ्यार कसं न्ही आमी पळय लज्जा म्हळ्यार एक बैल मनीशी चिल्ली बैल मनशी लज्ज दाखोवचे ना
जाल्यार प्राय येईल चेल्ली माती बाग सून आनी बसता पळय कोणें कसलें उलयलें लज्जेत पळय ती लज्जी म्हूण आमी लेखतात जाल्यार री म्हळ्यार कसो लज्जी म्हूण म्हळ्यार अकार्य करचे विशयांतू आमकां लज्जे सुका म्हूण त्या री म्हणटाचे म्हळ्यार कसले वायट काम करचे विशयांतू आमी लज्जी म्हळ्यार हो हें करूं नज आमी म्हूण सांगून लेखुका त्या लज्जी म्हूण दिसता म्हळ्यार खंयचेय अकार्य करो मनशाक मागीर ती एक नमने ते एक गिल्ट म्हणटा पळय लज्जी त्या बाद दिता न्हय आनी कसले एक अपराध केल्ले म्हूण लेखया कोणा खातीर ते अपराध केला तांगेले जर आमकां माते वयर करून माते वयर उबारून वचत जाता ना न्हय भारी लज्जी जाता ताका कारण कसं न्ही तें एक कारण आसा पळय त्याची एक स्थितीक लज्जी म्हूण म्हणचे तशी खंयचेय एक स्त्री जावं पुरुश जावं तांणी ह्री म्हळ्यार तांगेले आंगांतू असोका नानातले कसं वायट कार्य जाता म्हूण सांगून पळय भगवद्गीते दैवी संपत्तांतू परमात्मान सांगला अहिंसा सत्यम अक्रोधः त्यागः शांतीर अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वम मार्दवम ह्रीहि अचापलम म्हूण कळवा ह्रीहि म्हूण येईल पळय ते लज्जी अहिंसा हिंस करनाशे रावचे सत्य उलोवचे अक्रोध कोप ना नशे रावचे त्याग बुद्धी सुचे मन शांत सुचे अपैशुन म्हळ्यार कठोर उतर उलयना नशे रावचे दया भूतेषु दया सर्व प्राणी लांतो मस्त दय दाखोवचे अलोलुप्त्व मस्त चपल्य नाश असचे कळवे लोलुपता म्हळ्यार आसे बुरुकतना म्हणटा पळय ते नाशचे मार्दवम भारी एक नमने शांत गुण असचे ह्रीहि लज्जा गुण चापल्य ना नशे रावचे हे पळय दैवी गुण म्हूण सांगून कृष्णान सांगला आता यक्षु वापस प्रश्न निमित्ता किम ज्ञानम प्रोच्यते राजन कह शमश्च प्रकीर्तितः दया च का पराप्रोक्ता किम च आर्जवम उदाहृतम धर्मराया ज्ञान म्हळ्यार कसं न्ही शम म्हळ्यार कसं न्ही उत्तम जावन सुची दय म्हूण खंयच्या सांगचे आर्जव म्हळ्यार कसं न्ही धर्मराय सांगता ज्ञानम तत्वार्थ संबोधः शमः चित्तप्रशांतता दया सर्व सुखेशित्वम आर्जवम समचित्तता परमार्थ कसले ते परमात्म ज्ञान म्हणटा पळय परमार्थ म्हळ्यार परमात्म ज्ञान तेंची श्रेष्ठ ज्ञान शिवाय आमी हांगा CA केला आमी ओल्ड हार्ट स्पेशलिस्ट कळवे न्यूरो स्पेशलिस्ट मस्त शिकल्याचे डिग्री वयर डिग्री हे ज्ञान म्हणून घेयना हे पुरे लौकीक जावन सुचे जिवनाक आतां आमकां ओल्ड डिग्रीस म्हणजे जाल्यार ताजेर तूं कसो न्ही मस्त संपादन संपादन करून कसं केल्लें वतन वेल्लें बे ना न्हय तशें वतन आमकां होरूक आमगेले ओटू येवची विद्य कसलें म्हळ्यार ज्ञान परमात्माक अर्थ करून घेवचे परमात्म तत्व अर्थ करून घेवचे ताका ज्ञान म्हणचे मनात शांती कसं न्ही ताका शम म्हूण म्हणटाची सर्वांक बरी जावो म्हूण लेखची दया आर्जव म्हळ्यार कसं न्ही आर्जव म्हूण म्हळ्यार सर्वांतू समत्व बुद्धी त्याची निर्द्वंद्व जावन सुचे आर्जव कळवे परब्रह्म वस्तू कोणाक कळला ताका ज्ञानी म्हणटात तशें म्हणली पळय तत्व म्हणजे परमात्माक तत्व कळ्ळें तत्व म्हणजे परमात्माक तशी तत्व कोणाक कळला म्हळ्यार परमात्मा कोणाक कळला ताका ज्ञानी म्हणटाची ज्ञानीनः तत्वदर्शिनः म्हूण म्हणलें तशी आतां मनांतू शांत मन असलें ताका शम म्हणजे ताणें मन ताणें पुरे इंद्रिय दमन करून घेतला जाल्यार मन आपापी शांत जाता न्हय मन पळय खंय धांवता दामील मनाक निग्रह करूं कोणा जत्ता बुद्धी मुखांतर ते कोरका म्हूण आनी ते कोण निग्रह करता तांगेल मनांतू शांतेस कोण इंद्रिय निग्रह करता तांणी दम साधन केला कोण मन निग्रह केला तांणी शम साधन केला म्हूण म्हणटाचे दया म्हळ्यार बारी कारुण्य सर्वाल विशयांतूय करूण आसूचे खंयचे विधाचे तारतम्य ना पुराय जनांनी सुखार सुखा म्हूण सांगून इच्छा करता जाल्यार ताजे तितले व्हड दय खंयचेय ना कळ्ळें तशें जावन आमी परमात्मा मात्र हे गुण सुचके तशें जावन आमी ताका करुणा सागरो दया सिंधू अशी प्रेम आपयता पळय आमी तेची आनी सत्पुरुश म्हळ्यार परमात्मा पळय दुर्गुणशील जनांकय दय दाखयता न्हय ताका पुराय जन एकोलेक परमात्मा मात्र जाता आमकां वायट केल्ले जनांक तो दय दाखयताची ना ताका तशी देवका ताणें केल्लेलो तो कातरस म्हणून कळ्ळें आर्जव म्हळ्यार समचित्तत्व म्हणटाची सम म्हळ्यार वक्र नातील बुद्धी म्हूण कोंक बुद्धी म्हणटा पळय त्या ना भारी सिंपल सरळता म्हूण म्हणटाची समबुद्धीशिल्याक पुराय एकलेक दिसताची
कोणाले विषयांत तांकां भेद ना, खंयचे विशयांतय भेद ना. शत्रू मित्रे पुत्रे बंधव मा कुरुयत्तं विग्रह संधौ भवसमचित्तः सर्वत्रत्वं वांछस्य चिराद्यदि विष्णुत्वं. म्हळ्यार तुका विष्णुत्व म्हळ्यार परमपद मोक्ष जेवका म्हूण तुका आशेस म्हणजे रे. शत्रू मित्र बंधू ಬಳಗ चेडूव ಪ್ರತಿಯಕ್ಕಂತ तू भेद लेखता वैनवे खंडित पळय मिगेल चेडूव म्हाका मस्त मोग विंगडाल चेडूव आतां एक आवसू म्हूण म्हणलेली दुसऱ्या चेडूवान पडल्यार तांगेले तांकां उटकारान राबोवन सीदा सोण वतल जन आसाचे आत्ता कालांत जाल्यार तितली स्वार्थी पुडी नाशिल्लीची जन कसले एक चेडूद केळता पडले ते चेडा उटकारान पाय परसून पुरे करून कोणाल चेडा पातू रडतरस चेडा घेवन ती त्या कोणाल चेडू म्हूण निमून तांगेले वता तेची तिगेले चेडू ते रडची सरडा सुरवे अंड्यार मारून समाधान करून मागीर ताका समाधान येत तरी मागीर तेणी दुसरें काम करचें न्हय. विंगडाल चेडू जाल्यार ती दिता दिना म्हूण ना. कोणाल चेडू म्हूण तिगेला निमगून आम्म गैस चेडा म्हूण ते पडलेले चेडाले निमगून चेडा दरदरी तांडून व्हरून आम्हाला दरदरी म्हळ्यार दय नातिल म्हळेलें न्ही. ಒಟ್ಟರೆ तिगेले मनांत हे चेडू रडता आकोर ना जावसूले पावो का म्हूण म्हणलेलें मात्र एक आसता. ते तिगेले चेडू जाल्यार ती कितली समाधान करता कितली चंद कोन्न पळयता न्हय. तशी आतां एकशू अन्य प्रश्न निमिता कः शत्रुदुर्जयः पुंसां कश्च व्याधिः अनन्तकः कीदृशश्च स्मृतः साधुः असाधुः कीदृशः स्मृतः. म्हळ्यार मनशाक जैसूच्याक जायना नातिलो शत्रू कोण मागीर मनशाक रोग नाश जायनी म्हूण आसूचो रोग खंयचो साधू सत्पुरुश म्हूण कोणा सांगताची असाधू असत्पुरुष म्हूण कोणा सांगताची म्हूण युधिष्ठीर सांगता. क्रोधः सुदुर्जयः शत्रुः लोभो व्याधिः अनन्तकः. क्रोधः सुदुर्जयः शत्रुः लोभो व्याधी अनंतक कोपू दुर्जय जावन आशिल्लो शत्रू म्हळ्यार दुर्जय म्हणजे कोणाक गेलवूच्या जायना नातील शत्रू कोण आमकां म्हळ्यार कोप निग्रह हाड भारी कश्ट. तेची लोभो व्याधी अनंतक लोभूचे व्हड रोग मनशाक लोभस पळय त्याची तितलो व्हड रोग खंयचोय ना. मागीर सर्वभूत हितः साधुः कोणाक सर्व जिवादीन तूं दयस ताका साधू म्हणटाची. तेच कोणा दय ना निर्दय स्मृतः निर्दय दयाहीन कोण तो असाधू पुरुष म्हणून. आता कोप दुर्जय शत्रू म्हणले शत्रू पळय केन्ना आक्रमण करता म्हणून सांगूक साध्य ना न्हय. सीदा येवचें आक्रमण करूक सांगल्यार हांव 10 दिसांना तुगेले राज्या वयरी चतुरंग सैनिकी म्हणून युद्धा येता. आतां पाकिस्तान इंडिया बॉम्ब ब्लास्ट न्ही जाता तांणी सांगून बॉम्ब ब्लास्ट करता म्हूण जाल्यार इंडी कसं नुतं बसतवे ताका जाय जाल्यार पुरे तयार करनावे तांगेले बॉम्ब एकडे वयचे पयशे पुढे त्याकडे बॉम्ब घालून कैद करता. तशीची कोणेय खंयचेय शत्रू सांगून युद्धा येना. तशीची कोपूय तशीची सांगून येना. म्हाका आतां कोप येता पळय म्हूण म्हणटावे आमी ना न्हू केन्ना कोप येता कसा खातीर कोप येता कळयना. इताका म्हूण म्हळ्यार काम क्रोध लोभ मोह मद मात्सर्य ताका सशत्रू म्हणचे मनशाल सशत्रू म्हणून. तशी चिक्के अहम हांव म्हणलेले विशयांत चिकेची पेट्टो पडल्यार पुरो मनशाक खंय नातील कोप येता. कोप आयलो मागीर मनीस तागेले निग्रहांतू ना कोपा निग्रहांतू चमकलो. तागेले विवेचना सामर्थ्य कसलें तें गेल्लेची ताजे निमती अनेक अचातुर्य अकार्य जावन वता कळ्ळें. तागेले कोप ताका लय करता मात्र तागेले वट्ट आशिल्ल्या जनांकय मस्त बाधक जाता कळ्ळें. तशें जावन कोप अशा नज म्हळ्यार कोपू करून नज म्हूण न्हय निग्रहांत सुका कोपू येनातले कशें जैत. रामकृष्ण परमहंसान एक काणी सांगू आशिल्लें. एक मनीस एक रानां दुखून वता रस्तकय त्या वेळार थंय एक चरतलो चेडू बॉल खेळता रस्त्याची एक सान जाग मेळटा ताका एक हळ्ळील्या वतना कळ्ळें. चेडू बॉल खेळता रस्त्याची कळ्ळें. तो बॉल येवन बदीन खंय कडेन पडलो खंय चेडू बरें रोडू राबलीच की मिगेल बॉल थंय पडला मिगेल बॉल थंय पडला. तो मनीस निमगीत की इतर रडता वचून हाडची ना ना आतां एक सरप भोंवतो रस्ता आमी बॉल कोड चमकल कुडलो तो आमकां चाबूक येता कितले की जाणां चाबलाय तो कडे रे तो सत्पुरुश तो कसो करता थंय वता ते बॉल काड वता सरा पयलोच थंय आनी हाका चाबू म्हणटा तो सांगून सोडता तूं कसले पाप करता तुगेले गुण चाबची बाई जाल्यार तुका केन्ना प्राणा हानी आसा तेदन चाबू कशी बाई येतल बत्तल जना पुराय चाबल्या कशी तूं करचें मस्त पाप. ते सरपा मना गेले सरप
मागीर ಸ್ವಲ್ಪ काळान ते स्वरपान तांकां चपचे सोडले कळ्ळें. कडेन ಸ್ವಲ್ಪ काळान तो एकडे येतकय पळयता त्याची जागेर सरप पडला, हांगा बरें पेटू जाला, मोरू पडल्या बरें जाला, निमगे ते कसं तुगेलो बसता न्ही तूं सांगिल्लें न्हय चाबू नज्जम. ताजे हांव न्हू तसलें हेचेर डोळ्यान म्हगेलो वस्त अशी केली. तेन्ना ताण म्हणलें तुका चाबू नज्ज म्हणला शिवाय तू बुसप ना, बुसू करचें नज्ज म्हणून सांगला वा. बुसू केल्यार भिवन वता नव्हता न्ही, तू अनावश्यक येवन चाबू नज्ज म्हणून मात्र म्हणलें तू गेले उपाधी कसं न्ही त्या उपाधी तक तू काम कोरका न्हय. चापच्याक सांग नज्ज म्हणले शिवाय तुका बुसू करून नज्ज म्हणून म्हणी. मागीर सरप समजल खंय कळ्ळें. तशी कोप येवचेका नज्ज म्हणना, कोप केलो कडेन जावका जाता जाल्यार कोप निग्रह करूंक कळका. म्हणटात न्हय उत्तम कोपो अधम कोपो सकड म्हणस कसलें. उत्तमं क्षणकोपः स्यात् मध्यमं घटकाद्वयम् अधमं स्यात् अहोरात्रं पापिष्टं मरणांतिकम्. उत्तम पुरुष कोण म्हणल्यार क्षणकोपी. ताका एक क्षण कोप येवचें जाल्यार ते एक क्षणा कोप महापरिवर्तन जाता जनाले मनांत येद्रा आशिल्ल्या जनाल मनांत कळ्ळें. जाल्यार कोणाकय कसलें वायट जायना. मध्यम कोप मध्यम पर्याय कोप म्हळ्यार उत्तम कोप मध्यम कोप म्हळ्यार कसं न्हय म्हळ्यार एक 2 गंटो थंय कोप आसतकय ताजे निमते अनाहुत जायना म्हणना. 2 गंटे कोप कसं जाता न्हय. मागीर अधम पर्याय म्हळ्यार सगळे दीस कोपून आसूचे केल्लो जनाक मरणांत कोप आसतकय हांव ते दुसता गेल्यार कोप केला आनी कोपूची म्हूण सांगून ते अधमाधम महापापिश्ट कोप ताका वायट परिणाम जावचे म्हूण म्हणटा तशें हांव न्हू. कोप दुर्जय म्हूण धर्मरायान सांगचे समान मे. आनी लोभ अंत्यनातील रोग म्हणटा. लोभ जव आशी मनशा आसूचे ओड रोग तो मेल्ल्यार तो रोग वचना मुखार सून जन्माक तो रोग आसताच आसता कळ्ळें. मागीर आनी कशी म्हूण म्हळ्यार सकाळी सांजे खंयचे कालांत तूं सकाळी सांजे दिसू रात्री कळ्ळें खंयचे ऋतून तूं सकाळी खंयचे काल येत रस्ता कळ्ळें. आशे विशय लोभ म्हळ्यार मितिमीरिद आशे म्हणटा पळय ताका लोभ म्हणचे. शंकराचार्यान हेंच भज गोविंद स्तोत्रांत सांगला. दिययामिन्यौ सायं प्रातः शिशिर वसंतौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छति वायुः तदपि न मुंचति आशावायुः म्हण. सकाळ जल्ली रात्री जल्ली सकाळ जल्ली संजे जल्ली रात्री जल्ली वपास अनेक सकाळ इल्ली संजे जल्ली रात्री जल्ली कळ्ळें. अशीची दीस गेल्लो वारो गेल्लो पक्ष गेल्ले म्हयनो जल्लो म्हयनो आशिल्लो अयन जाल्ले अयन आशिल्ले म्हयनो आशिल्लो ऋतू आशिल्लो अयन जालें अयन आशिल्लो संवत्सर जालें. अशी संवत्सरा वयर संवत्सर अशें जतोर वता कशी पुनरायातः शिशिर वसंतौ पुनरायातः कालः क्रीडति गच्छति आयुः. हें कालू क्रीडति म्हणजे ताजे खेळतो कळ्ळें. कालाक निरंतर आवर्तन जतर सुचे ताजे खेळ कालाची कामां तेंची कळ्ळें. तेदना गच्छति आयुः अशी जातना एक संवत्सर जावन म्हणटनाचें आयुश्य जल्लें कळ्ळें. जाल्यार तदपि न मुंचति आशावायुः आमगेलें आयुश्य जल्लें आनी एक ಸ್ವಲ್ಪ कशी केदन मरण येता म्हणना जाल्यार तदपि न मुंचति आशावायुः तेदनाय आशी म्हूण म्हणलेलें आशिल्लें पळय सोण वचना कळ्ळें. मंतार जल्ली नंतर एकल्याक सुन्यान म्हणलें की तुमकां कसले आश आसले सांगल्यार पूर्ण माडता मावान. ताणें म्हणलें की आतां सुन निमगिनाची फुडली काणी म्हाका उबटी खावका म्हूण आशी म्हणलें की आतां बिनी निमगिनातील सुन्न म्हणून ना ಕೆಲವು ಸುಣ್ಣಾಂಕ ಆಜಿಕೈ मोगू पाप पुण्य सकडस जाल्यार मावान उबट जाई म्हणलें कुळ्ळे बेकरेंत उनी मेळटा हांडीताचे घरकड करचे विशय ना जाल्यार मावान म्हणलें की म्हाका उब्बटी खावका म्हूण आशिल्लो हांव कित्याक उब्बटी करता ही उब्बटी करतना लाय गोडी कोरका म्हूण मावान सांगलें. कसली जेव मावाल वयर मस्त मोगू तिका भितरचें हूर्ण करताच पळय चणे दाळ शिजोवन वाटिता पळय ताका गोड घालून तें खावचें हांडीत मावांक खावन पळयता थोडे गोड उणी गो कळ्ळें. ओपास ती थोडे गोड घालून वाटीत खंय ओपास खावचें दितना आनी थोडे धरता गो अशें करून लास्ट आसून ही कसले नमुने गोड घालचे बा म्हणून कसले जेवण म्हूण सांगून गोड धाडान उंड करून हांडीत खंय गोड्डाचो उंडो चणे दाळ नातंतू अशी पळय चणे दाळी उंडे म्हण केची गट्टी उंड बांदून हांडीत खंय हें खावन पळया मावान कडेन खावन
ना बा थोडे धरता आनी की गोड कडे ती म्हळी की ना गोड्डा गोड उणी जाता म्हूण म्हळ्यार आनी खंयची गोड घालची म्हूण म्हाका वतना म्हळ्यार तशी आशी म्हळ्यार तशी कितली दिल्यारी मागीर उणें कितली खावयल्यारी मागीर उणें आमचे गेलेल्यान थंय एक गादे मात म्हणटा पळय तें आसा कशें न्ही नाल्लेल्याका चिकोल चेडू खाल्लेल्याका आशी चेडी म्हूण सांगून कितले खा मागीर खावका खावका म्हूण दिसता नाल्लेल्या चिकोल चेडके कितले पंत ना वापस नाम या म्हणून दिसता पळय चिकोल ना नातल्यार चिकोल चेडू म्हूण तें म्हणचें म्हळ्यार पिशी तें न्हांवचें म्हूण तशी म्हणली न्हय आशी मंतारा काही सोडून वचना म्हणून शंकर आचार्यानं सांगला कसं नाही अंगम गलितम फलितम मुंडम दशनमिहीनम जातम तुंडम वृद्धो याती ग्रहित्वा दंडम तदपि न मुंचती आशापिंडम सगळे शरीराक अंगम गलितम सगळेची अंगा पुरे चर्माक मीर पण गेला काही फलितम मुंडम केस पुरे दव जावन गेला दशनमिहीनम दशन म्हळ्यार दांत पुरे पोण दांत पुरे पोण गेला कळ्ळें जातम तुंडम दशनमिहीनम जातम तुंडम तोंड भितरी तोंडा भितरी बोळ जाला इत्ते पुरे दांत वचून गेला तसो मंतार गेला तो ताका चमकुचे जत्वे ना याती ग्रहित्वा दंडम वत्तकय तो हळूची कशी दंड हाता एक बड्ड धरून बारीची बागसून गुर वता तसले मंतार जलेलाकय तदपि न मुंचती आशा पिंडम कळ्ळें आशी वचना तेव्हा आशा पिंड म्हळ्यार गट्टी रुपाचें कळ्ळें तितली घटीक तागेला आशी ती कसं मंतार जावन मोरू पडल्यार री आशी वचना म्हणून म्हणटा तशी कळ्ळें मागीर तेश जावन तो ताण सांगीत समत न्हय लोभाक मरण ना म्हूण म्हणटा तो लोभूची हे कसं ना व्याधी म्हूण ताजी नंतर सर्वभूत हित साधू म्हणलें सर्व प्राणीक आनी बरें जावन आसत तांणी बरें जावन आसत तांणी साधू जन सत्पुरुश जन तशी आमगेली एक प्रार्थना आसा न्हय सर्वे जना सुखिनो भवंतु लोका समस्ता सुखिनो भवंतु आमी एक ते प्रार्थना सांगतना बाई पाट अशी सांगून वता अशी बाई सम मंदी येवन सांगल्यार रे सर्वे जना सुखिनो भवंतु ओ यो म्हाका जायना ना तिलो आतां हांव सर्वे जना सुखिनो भवंतु म्हणल्यार रे ताकाय बरें करत न्हय देव ताकाय सुख दित न्हय आबा ताणें केल्लें कर्म खबू का तेच्या न्हू सर्वे जना सुखिनो भवंतु म्हणानातल्यार बरलेले जन कसं लेखती की म्हूण सांगून सर्वे जना सुखिनो भवंतु म्हणून हात ब्रॅकेट करून दवरून ब्रॅकेटा भितर तो आसा ताका सोण म्हणटा खंय देवा लागीं मनान तुजी ताका सोण सर्वे जना सुखिनो भवंतु इथं म्हळ्यार तो आमगेलो व्हड शत्रू ताका बरें जेवच्या नज तशें तो सत्पुरुश किंवा सत्पुरुश म्हूण आमी आलोचना करीत कोण सत्पुरुश म्हळ्यार सर्व जिवांक बरें जेवो म्हूण कोण अपेक्षा करता तोच सत्पुरुश म्हूण म्हणटा त्या सत्पुरुश न्हय आशिल्लो निर्दय निष्करुणी म्हूण म्हणटा को मोहः प्रोच्यते राजन कश्च मानः प्रकीर्तितः किमालस्यं च विज्ञेयं कश्च शोकः प्रकीर्तितः मोह म्हळ्यार कसं न्ही मान म्हूण खंयच्या सांगचें खंयचे आलस्य शोक कसले युधिष्ठिर सांगचे मोहो ही धर्ममूढत्व मानस्तु आत्माभिमानता धर्म निष्क्रियतालस्यं शोकः तु अज्ञानमुच्यते धर्ममूढत्वं ही मोहः म्हळ्यार धर्मा विशयांत मौढ्य कसले आमकां धर्म कसले अधर्म कसले म्हूण कळना अशे धर्मा विशयांत मौढ्य म्हळ्यार तें धर्म कसा म्हूण कळना अशें रावचे ताकाचे मोह म्हणचे मानस्तु आत्माभिमानता आत्माभिमानाची श्रेष्ठ मान म्हणटाचे मागीर आलस्य कसले धर्माचरण करनाशे रावचे धर्मनिष्क्रियता आलस्यम धर्माचरण करनाशे रावचे मागीर शोकस्तु अज्ञानमुच्यते दुःख खंयचें म्हळ्यार अज्ञाना एक व्हड दुःख म्हूण धर्म म्हळ्यार आत्मधर्म म्हूण म्हणलें आत्मधर्मांत मौढ्य कसं न्ही मौढ्य म्हूण म्हळ्यार धर्मार चलना नशें रावच्या कारण कसलें म्हळ्यार मोह अप्रकाशो अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विरुद्धे कुरु नंदन तमोगुण चढ जलल जनाक जवचकैते कसं न्ही विवेचनाराहित्य आलस्य कर्तव्यावैरी अज्ञान मौढ्य या पळय तशें जाल्यार न्ही मौढ्य धर्मांत मौढ्य येवचें कारण कसलें म्हळ्यार मोह तमोगुण म्हळ्यार मोह कळ्ळें मोह तमोगुण सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभ एव च प्रमाद मोहो तमसो भवतो अज्ञानमेव च म्हूण सांगून भगवद्गीतेन तसं सत्वान ज्ञान रजान लोभ रजगुणान लोभ तमोगुणान प्रमाद मोह अज्ञान जत्ता म्हूण सांगून तशें जाल्यार हे मोह खंयच्या निमती जेवचे तमोगुणान पळय मोह म्हळ्यार कसलो म्हणून कशी म्हूण म्हणल्यार आतां मनुष्य देहाचे मोहा वता मनांत येवचे ते मोह
न्हीद काडया म्हूण दिसचे, आहार खावया म्हूण दिसचे, देहा सुखाचे अपेक्षा जेवचे, लायक न्हेसूंका, लायक जेवका, लायक खावका, लायक कोण भोवंका, कळवें सुख जेवका, एसीन तूं बसूंका, व्हडले कारार आसूंका, असल मोह पुरय सुख अपेक्षेची खंयच्या निमती म्हळ्यार मोहा निमती, कळवें ते धर्मान तूं चलू ना, वर्णाश्रम उक्त धर्मा विशयांतू आत्मधर्मा विशयांतू तागेलें मन वच्चय ना. तशीची मान म्हूण म्हळ्यार अभिमान, अहंकार, ममकार, तशी देहात्मबुद्धी म्हूण म्हणटाची. हें देह मेगेले म्हळ्यार अभिमान, हांव म्हळ्यार अहंकारो, मेगेले म्हळ्यार ममकारो, तशी हें हांवाची म्हूण म्हळ्यार देहात्मबुद्धी, हें देह मेगेले हेंची आत्म म्हळ्यार देहांत विंगड सोची कसले गोत नाशी, देहाची आत्म म्हूण लेखचे, देहाभिमान म्हणटाची. आनी निजावन कशी म्हळ्यार पूर्वकर्मान तुका की चांग केल्ले म्हूण जाल्यार किर्ती मेळटा, श्रेश्ठ पदवी मेळटा, दुड्ड मेळटा, सकड मेळटा, ताजे निमती भारी दुरभिमान दाखोवचे, कळवें. आनी अहंकार, गर्व ते कसा निमती जेवचे, धन जन यौवन मद म्हणटाची. तशी मा कुरु धन जन यौवन गर्वम हरति निमेषत कालः सर्वम मायामयमिदम अखिलम हित्वा ब्रह्मपदत्वम प्रविश विदत्वा. तुगेले ऐश्वर्यस म्हणू मा कुरु धनजय यौवन गर्मम, मेगेल जायजल दुड्डस जाजल बेंबलीग मक्कसची, आव तर्ना कुंटोची कसले करता म्हूण सांगून अहंकार करून नजके. शंकराचार्य सांगता हरती निमेषत काल सर्वम, एक निमिष पुरो सर्व विनाश जेवचक, कळवें. धन जय आपले आजी दुड्डस अन्यकडेन वापर दिलो म्हण ऐकताचे आमी, कळवें. तशी यौवन तेवय पुरो, तेवय मंतरपण येताच येता, कोणें यवनारी येसचना. आमी केस काळ करून घेवेत जाल्यार एक दीस केस काळ करचे सोडल्यार एक म्हयनो ह्या म्हयनो दुखून आमी केस काळ करनाची म्हूण सांगून काळ करचे सोडल्यार पळोवचे जेतवे ते तोंड इत्याक म्हळ्यार काळ केसान तूं पळोवन अभ्यास जाल्लो आमकां. तशी चूर दुखून ते मंतारपण केस दवो येतर आसतना तशी सोडलेली जाल्यार नित्य तशी पळोवन अभ्यास जावन केस पिकील मनाक वचना नाशिल्ले तेंची इतले काळ डाई कोरून एक दीस ते सोण येद्रात येतना ते डाई करलेलो केसो ताका नॅचरल हें म्हणटा पळय पिकचे म्हणटात, पिकचे कलर आसा पळय केस पिकचे कलर ते आसना, धवोची कापसी जावन वता. तशी हें एक क्षण मात्रांत पुरय धन जय यौवन अपहरण जाता. आनी हें जगत येस न्हय विष्णू मायेन भरलेलें. हें मोह येवचें कारण कसलें म्हळ्यार विष्णू माया, देवाल माया, अखिलम जगत मायामयमिदम. तशें न्हू हें जगत हें माया कसलें ही परित्याग कोरका. विष्णू माये गेलुका जाल्यार आमी देवाक शरणेमका आनी ब्रह्म साक्षात्कार म्हळ्यार परमात्मा पावची कशी म्हूण म्हणलेलें आलोचन कोरका. तशी आनी आलस्य म्हूण म्हळ्यार कसं न्ही धर्म कार्य करचे विशयांत उदासीनता, कळवें. पुरे करूंक साध्यच ताका जाल्यार एक पूज करच्याक नाका, एक घरांत सालिग्राम दवरच्याक नाका, कळवें. तीर्थयात्रे वच्चे नाका, भोंवच्या वचा म्हूण दिसचें, देवा एक देवस्थाना वचून पांय पडचे नाका, कळवें. सोमारो आनी केला जनसाची सोमारो मालिंगेश्वर देवस्थाना वचुका, मंगळार लक्ष्मीला आराधना कोरका, बुधवार विष्णू, गुरुवार गुरू मठाक वचकी, वृंदावना वचकी सकड करताची, शुक्रार लक्ष्मीला आराधना, मंगळार गणपतीला आराधना, तशीची शेनवारो शनीक, मागीर आयतार आयले ते दीस पुराय देवा सोण आजी आयतार आजी रेस्ट म्हूण सांगून तशेंच चानज केन्नाय एकलेक देवाला आराधना आमी कोरका आशिल्ले वर्णविहित धर्म खंयचे दिसाकय पालन कोरूंक जाता. तशी आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार मनशाक आलस्य म्हूण म्हळ्यार धर्मकार्यान तूं आलस्य करून नज म्हूण धर्मराय सांगता. बरलेल्या विशयांत आमी आलस्य करता वे पळया, कळवें. बायल चेडूं मस्साची जीवन कोरका, कसले जे उद्योग कोरका, हे उद्योग करून देवादयेन आदाय चड जाल्ले म्हूण लेखया, कूडले ते घेवया हे घेवया आनी घेवया दुसरें घेवया म्हूण आश चड जमून वता न्हय. कोण कितलेय व्हड कामार आसो, आतां सान कामार आसतना तो कितले उळिताय करता, व्हड कामां वतना ताका उळिताय करूं जायना, करच्यो तो आत्मवनी जावन तितले जन्म सुचे जाल्यार रमान म्हळ्यार आदाय चड जालेली, इनकम चड जालेली तशी आशी चड जाता, स्टँडर्ड मेंटेन करूं वता ते दना आनी की दुर्बळ जाता.
सान कामार आसतना तागेल्या स्वल्पपणी सेविंग्स आसता तशिल्ले व्हड व्हड कामाचें आमकां तशी सेविंग्स ना म्हण सांगून कळ्ळें. अशी प्रापंचिक आश मस्त आसता मनशाक कळ्ळें. सणाची बरा मान आसतना आदाय आसतना एक तागेल तक्क एक स्कुलांत तो सेरसायता. मागीर लायक संबळ मेळूं सुरू जाल्ले हे इन्क्रिमेंट जाल्ले तेदन पळय तो व्हड पॉश स्कुलांत चेडवांक घालता. मागीर कश्ट भोगता न्हय प्रति विशयांत नाय ताण लोनार आसचेच उणी सांबळ आसतना लोनार आसचें. एक चूर विवेचन करल्यार हांव खंय चुकता म्हूण आलोचन करीत जेवो इतलें सकाळ दुखून रात्री थंय ऑफिस घर वतल्याक दिसा एक 10 निमिश देव धर्म म्हूण सांगून व्यय करूं जेत्तवे पळय ना न्हय तेशें हांव न्हू आत्मोद्धार करता जाल्यार आमीची दिसा आमी कितलो वेळ देवाल खातीर म्हूण सांगून दवरका. ಕೆಲವು ಜನ ಅಭ್ಯಾಸ ಮಹಾಭಾರತ ರಾಮಾಯಣ ಅತ್ತ ಕಸಲ್ ಐಕೂಚೆ ಅತ್ತ ಕಸಲ್ ಬಜ್ಜುಚೆ मोरू जतन पुरकय म्हूण केन्ना मरता म्हूण सांगून गोतस्व आमकां की पाप हाणें रामायण महाभारत वाज्जुका म्हूण लिखिल्लें. हाका एक समय दिवया आजी हाका सांगला देवान आजी तागेलें आयुश्य जालें म्हूण जाल्यार वरचें नाका हाका ಸ್ವಲ್ಪ समय दिवया रामायण महाभारत वाज्जुव म्हूण सांगून यम सोडतवे ना कळ्ळें. एक क्षण पुणी आमी आलोचन करता हें आमगेल खंयची सुखाक आमी उणी करूंक घेनाची जाल्यार देवाले विशयांत धर्मा विशयांत आमकां कितली आलस्य पळय तशी. आनी बरलेले प्रश्नय उत्तरय मागीर पळया पायच्या दिसाक. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.